नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण पहाटे लवकर उठण्याची अमर्याद ताकद पाहणार आहोत. तुम्ही सकाळी किती वाजता उठता? हेल एरॉन नावाचं एक जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. ते एक प्रचंड यशस्वी व्यावसायिक होते. मोठ्या जिद्दीने त्यांनी एका अपघातामुळे आलेल्या शारीरिक विकलांगतेवर मात केली होती. पण 2008च्या महामंदीत त्यांचा प्रचंड लॉस झाला. अब्जोपती हेल कर्जबाजारी झाला. पण तो हार मानणारा नव्हता. यातून बाहेर कसं पडावं हे विचारण्यासाठी तो आपल्या एका यशस्वी मित्राकडे गेला. मित्राने त्याला काय सल्ला दिला असेल बरं? हेल, तू सकाळी लवकर उठ. बाकी सगळं आपोआप होईल. या चमत्कारिक सल्ल्याने हेल निराश झाला. त्याला काहीतरी आगळेवेगळे उपाय अपेक्षित होते. काही दिवस त्याने कसेबसे ढकलले, पण दिवसेंदिवस निराशा त्याला घेरत होती. मग नाईलाज म्हणून त्याने सकाळी 4 वाजता उठायला सुरुवात केली. आणि हेल सांगतो, त्याचं आयुष्यच बदलून गेलं. पहाट आणि सूर्योदय इतके जादुई असतात का? लवकर उठणाऱ्या व्यक्ती म्हणून निसर्गाच्या जवळ राहिल्याने आरोग्याच्या अनेक समस्यांवर मात करण्यास मदत होते. जग अनेक प्रकारे गोल आहे. असा काळ होता जेव्हा मानव आपल्या दैनंदिन कामाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत निसर्गावर पूर्णपणे अवलंबून असायचा. ते पहाटे सूर्यास्ताबरोबर उठायचे आणि सूर्यास्त होताच सर्व कामं संपायची आणि जेवणानंतर ते झोपेची तयारी करायचे. अशी जीवनशैली मुख्यतः वीज किंवा कृत्रिम प्रकाशाच्या इतर स्रोतांच्या अनुपलब्धतेमुळे होती. आजही भारत, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेतील अनेक जंगलांमध्ये स्थानिक जमाती या नियमांचे पालन करतात. आज शहरी लोकसंख्येतील बरेच लोक पुन्हा एकदा या सवयीकडे वळत आहेत. लवकर उठल्याने तुम्हाला ताण व्यवस्थापन आणि आरोग्य समस्यांवर मात करण्याच्या दृष्टीने मिळणाऱ्या बहुआयामी फायद्यांमध्ये कारणे शोधता येतात. उशिरा उठणाऱ्यांसाठी समस्या. शहरी आणि अर्धग्रामीण लोकसंख्येला अशा प्रकारची जीवनशैली सामान्य वाटते. ही नाईट लाईफ आणि मजा नसलेली जीवनशैली आहे. तथापि खरे सत्य आहे की आपले शरीर घड्याळ निसर्गासोबत जास्त चालते. तसेच ज्या प्राण्यांना वीज आणि प्रकाशाचा फायदा घेता येत नाही त्यांचे घड्याळ देखील. आपण शतकानुशतके निसर्गाच्या जवळ असल्याने आपले शरीर घड्याळ अजूनही त्याच्याशी बरेच सुसंगत आहे. आपल्याला दिवसा नाही तर रात्री झोप येते आणि सकाळी लवकर भूक लागते. हे निसर्गाशी असलेल्या या जवळच्या नात्याचेच प्रकटीकरण आहे. सूर्यासोबत उठल्याने कामाचा ताण कमी होतो. आता आपण पाहू लवकर उठण्याचे अनेक फायदे आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ताणतणावाचे चांगले व्यवस्थापन. एकदा तुम्ही लवकर उठलात की तुम्ही पूर्ण नाश्ता करता आणि दिवसभरासाठी स्वतःला तयार करता. नाश्ता आपल्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी आवश्यक ऊर्जा देतो आणि ताजी फळे आणि दुधाने भरलेला जड नाश्ता तुमचा दिवस खरोखरच आनंददायी बनवू शकतो. लवकर उठल्याने तुम्हाला सकाळी योग्य जेवण करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. शिवाय ते तुम्हाला स्वतःसाठीही काही वेळ देते. तुम्ही व्यायाम करू शकता, ध्यान करू शकता, योगा करू शकता किंवा फक्त कथा पुस्तके वाचू शकता किंवा आराम करण्यासाठी कविता लिहू शकता. तुमच्या शरीराला आणि नसांना शांत करण्यासोबतच ते तुम्हाला तुमच्या बालदिनाच्या छंदाकडे परत जाण्यास आणि सर्जनशील होण्यास मदत करते. मानसिकदृष्ट्या ताजेतवाने राहण्यासाठी आणि तणावाशी लढण्यासाठी सर्जनशीलता हे एक अतिशय प्रभावी साधन आहे. जर तुम्ही दिवसाची सुरुवात लवकर केली तर कामाच्या ताणतणावाचा सामना करण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते. दिवसभरात तुमच्या कामाचे वेळापत्रक आखणे खूप सोपे होते. तुम्ही वेळेवर ऑफिसमध्ये पोहोचता, लगेच काम सुरू करू शकता आणि जेवणासाठी वेळेवर मोकळे असता.
जेव्हा तुमचे सहकारी जेवणासाठी वेळ काढण्यासाठी धावत असतात, तेव्हा तुम्ही जेवणाच्या खोलीत आराम करत असता. तुमचे सर्व काम संपलेले असते. तुमच्या सहकार्याने जेवण आटोपल्यानंतर तुम्ही तुमच्या डेस्कवर परत आला आहात, पुढे जात आहात. तुमचे मित्र बॉसला दाखवण्याचे काम पूर्ण करू शकतील तोपर्यंत तुम्ही ते आधीच केले असेल आणि संध्याकाळी काही नाश्त्यासह कॉफीचा आनंद घेत असाल. लवकर सुरुवात करणे नेहमीच फायदेशीर ठरते. तुम्ही वेळेवर घरी परतू शकता आणि ऑफिसमध्ये उशिरापर्यंत बसण्याची सवय लावू शकत नाही. तुम्ही मुलांसोबत आणि कुटुंबातील सदस्यांसोबत काही दर्जेदार वेळ घालवू शकता, जो स्वतःला तरुण आणि आनंद ठेवण्यासाठी आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना नियमितपणे भेटून तुमच्या सामाजिक जीवनाशी जुळवून घेता. तुम्ही स्वतःसाठी काही सर्जनशील क्रियाकलापांमध्ये देखील सहभागी होऊ शकता. अशा प्रकारे जीवनात आनंदी राहू शकता. लवकर उठण्यासाठी आरोग्यासाठीही फायदे आहेत का? तर लवकर उठल्यामुळे ताण कमी होतो. शिवाय त्याचे अनेक आरोग्य फायदे देखील आहेत. ते आपले मन आनंदी आणि निरोगी ठेवते. हे आपल्या डोळ्यांना तीक्ष्ण करण्यास मदत करते आणि आपले आतडे दररोज स्वच्छ ठेवते. त्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ कमी होतात. दररोज सकाळी लवकर व्यायाम केल्याने तुम्हाला लठ्ठपणा आणि शरीराच्या वेदनांपासून मुक्तता मिळू शकते. वयानुसार आपल्या शरीराच्या पेशी पुन्हा निर्माण होणे थांबते, ज्यामुळे विविध वेदना आणि शरीराच्या रचनेशी संबंधित समस्या उद्भवतात. मॉर्निंग वॉक किंवा व्यायाम आपल्याला त्यावर मात करण्यास मदत करू शकतो. निसर्गात ताज्या ऑक्सिजनची मुबलकता आपल्याला त्यात अधिक मदत करते. सकाळी लवकर ध्यान केल्याने खूप चांगले परिणाम होतात. त्यामुळे आपले मन स्वच्छ आणि स्पष्ट राहते. आपण अधिक लक्ष केंद्रित करू शकतो आणि एकाग्र होऊ शकतो. त्यामुळे आपले काम अधिक परिपूर्ण आणि जलद करू शकतो. सकाळी लवकर उठल्याने तुम्हाला दिवसभर ताजेतवाने वाटते. तुम्हाला आतून हलके आणि छान वाटते. जर तुम्ही लवकर उठता आणि बाहेर फिरायला जात असाल तर ताज्या ऑक्सिजनमुळे तुमचे रक्त शुद्ध होण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होते. ऑक्सिजनच्या मुबलक प्रमाणात तुम्हाला ताजेतवाने वाटू शकते. ते रक्त इतके समृद्ध करते की तुमची ऊर्जा दिवसभर टिकून राहते. लवकर उठल्याने दिवसभर उच्च आणि एकसमान चयापचय दर राखण्यास मदत होते. हे तुमच्या एकाग्रतेची किंवा लक्ष केंद्रित करण्याची पातळी वाढवते. हे विशेषतः विद्यार्थ्यांसाठी चांगले आहे. दम्याच्या रुग्णांना सकाळी लवकर चालण्याचा खूप फायदा होतो. खोल श्वासोच्छवासामुळे श्वसन मार्ग स्वच्छ होतात आणि दम्याचे झटके मोठ्या प्रमाणात कमी होतात. संधिवात असलेल्या लोकांना याचा खूप फायदा होऊ शकतो. सकाळी हलका व्यायाम करण्यासोबत फिरल्याने हाडे मजबूत होतात. जर तुम्हाला ताणतणावामुळे किंवा दबावामुळे खूप थकवा जाणवत असेल तर सकाळी लवकर चालणे तुम्हाला त्यावर मात करण्यास आणि अधिक आनंदी होण्यास मदत करू शकते. हे खरोखरच तणाव कमी करणारे आहे. धूम्रपान करणाऱ्यांना याचा खूप फायदा होऊ शकतो. सकाळची हवा त्यांच्या फुफ्फुसांना खूप चांगल्या पातळीवर स्वच्छ करू शकते. सकाळी फिरायला जाण्याने तुम्हाला लठ्ठपणाही दूर राहण्यास मदत होते. रात्री लवकर थकवा आणि झोप येत असल्याने आणि वेळेवर झोपायला लागल्याने तुम्हाला झोपही पूर्ण येण्यास मदत होते. पहाटे लवकर उठण्याची अमर्यादित ताकद जाणून घेतल्यानंतर तुम्हीही लवकर उठण्याची सवय लावून घेणार ना नक्की? हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.